समोसा, पॅटीस किंवा पकोडे, थालीपीठ यासोबत खाल्ल्या जाणारा टोमॅटो केचप जो आहे ना, तो घरच्या घरी कसा बनवायचा, अगदी कमी वेळेत बनवणार आहे. वर्षभर कसा टिकेल हे पण सांगते मी. आणि शक्यतो बाहेरचं खाल्ल्यापेक्षा घरात कधीही केलेला चांगलाच असतो. सेम आपल्याला चव जी आहे ना, ती सेम बाहेरच्या केचपसारखीच लागणार आहे, पण एकदम आपला ओरिजिनल आहे. तर व्हिडिओला आहे ना, सुरुवात करण्याआधी सगळ्यांची आपल्या भाजी फटाका रेसिपी वनिता या चॅनलमध्ये स्वागत आहे. आणि एकदा जर हा व्हिडिओ बघितला ना, त्यानंतर तुम्ही कधीच टोमॅटो केचप हा विकत आणणार नाही, कारण आपण करणारच असं आहे ना, की तो वर्षभर आरामशीर सहज टिकेल. वर्षभर टिकवण्यासाठी ना भरपूर असे मी टिप्स सांगणार आहे. आता 1 किलोची टोमॅटोचं तर काय आपल्याला वर्षभर टिकणार नाही, पण जास्त जर केलं तुम्ही, जास्त क्वांटिटीमध्ये ना, टोमॅटो स्वस्त असल्यानंतर तर ठेवू शकता वर्षभर साठवून. असं काही नाही, तो आरामशीर टिकेल. चला आता जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. 1 किलो टोमॅटो घेतले आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुतल्यानंतर ना कोरडे करून घ्यायचे. पहिली टिप लक्षात ठेवा, टोमॅटो जो आपण केचप बनवणार आहे ना, सॉस बनवणार आहे ना, त्यासाठी ना भांडे नेहमी स्वच्छ घ्यायचे आहे. आता जो कपडा आपण टोमॅटो स्वच्छ करण्यासाठी घेतला आहे ना, तो पण स्वच्छच घ्यायचा आहे. टोमॅटो कोरडे करून झाले, आता त्याचे काप करून घ्यायचे किंवा कापून घ्यायचे. बारीक काप किंवा जाड कापले तरी चालेल. आता त्याच्या 4 फोडी केले आहे मी. जर मोठं कुकर असेल ना, तुम्ही नुसते 2 टोमॅटो मधोमध कट केलं ना तरी पण चालेल. आता इथं सगळे टोमॅटो कट करून घेऊ. टोमॅटो कापून झाल्यानंतर ना कुकरमध्ये घालायचे. आणि आता रंग येण्यासाठी बघा, दुसरी टिप म्हणजे इथं घालायचं आहे बीट. आपल्याला छोटं 1 बीट घातलं आहे मी, छोटं होतं तर 1 घातलं, आणि मोठं असेल तर अर्धं बीट वापरा. आता खडे मसाले घालायचे. खडे मसाल्यामध्ये ना 1 दालचिनीचा तुकडा घालायचा, 4-5 मिरी घालायची, आलं घालायचं आहे, आणि त्यानंतर लसणाच्या 5-6 पाकळ्या घालायच्या आहे. आणि अर्धा वाटीला पण कमी पाणी घालायचं आहे. बघू शकते तर पोहे खायचे 2 चमचे पाणी घातलं फक्त. आणि झाकण लावून गॅसवरती ना 3 ते 4 शिट्ट्या देऊन घ्यायच्या याला. जास्त शिट्ट्या पण द्यायची गरज नाही आहे. खडे मसाले आहे ना, आता हे शिजायलाच टाकायचे. काही जण काय करता, म्हणजे सॉस बनवण्याची पण भरपूर पद्धत आहे वेगवेगळ्या, पण हा सोपा पडतो. म्हणजे जे खडे मसाले घातले ना आपण, ते आपल्याला निवडून साईडला टाकता येतात. बघू शकता 3 शिट्ट्या झालेल्या आहे. 3 शिट्ट्यानंतर ना गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे कुकर थंड होऊ द्यायचं आहे. तर इथं बीट पण छान शिजलं आहे आणि टोमॅटो पण चांगला शिजला. आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे. रंग येण्यासाठी ना बीट वापरायचंच थोडंसं. आणि जे आता मसाले घातले ना, त्याच्यामध्ये दालचिनीचा जो तुकडा घातला आहे तो पण काढायचा आहे. आणि मिरे घातले ना, ते मिरे काढायचे. बाकीचे लसूण आणि आलं जे आहे ना, ते तसंच राहू द्यायचं आहे. दालचिनीचा तुकडा काढला तरी चालेल, मिरे ठेवले तरी चालेल, कारण मिरे नाही काढले तरी चालतात, पण थोडंसं तिखट जास्त लागतो, त्यामुळे मिरे काढूनच घ्यायचे शक्यतो. आणि संपूर्ण आता आहे ना थंड करून घ्यायचं, म्हणजे गार संपूर्ण करायचं आहे. तेव्हाच आपल्याला त्याची प्युरी तयार करायची आहे. पाच मिनिटानंतर ना सगळा जो टोमॅटो आहे ना, तो थंड झाला आहे. आता याला मिक्सरला फिरवत असताना पाणी अजिबात घालायचं नाही, कारण टोमॅटोलाच पाणी सुटलेलं असतं, त्यामुळं दुसरं पाणी घालायची गरज नाही आहे. तर आता मिक्सरला फिरवल्यानंतर बघू शकता तुम्ही, छान असा पल्प तयार झाला आहे याचा, म्हणजे प्युरी तयार झाली आहे चांगली. स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. आता एका भांड्यामध्ये ना गाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता माझ्याकडं तर काय दुसरी गाळणी नव्हती, त्यामुळे मी पिठाच्या चाळणीनेच हा जो आहे ना तो गाळून घेतला आहे. टोमॅटोचं गर जर चांगला असला ना झालेला, तर आपला जो टोमॅटो सॉस आहे ना तो एकदम छान होतो. त्यामुळे जो चोथा असतो ना, तो जे साल्टे वगैरे असतात किंवा मसाल्याचे मिरे वगैरे गेले असे ते सगळे वरती निघतात. तर छान इथं आपला पल्प तयार झाला आहे. स्ट्रक्चर बघू शकता तुम्ही. आता फक्त आपल्याला याच्यामध्ये काही चवीला थोडेफार मिक्स करायचं आहे मसाले. तर गॅसवरती कढई ठेवून आहे ना
शक्यतो हा करत असते ना, ही एक टीप लक्षात ठेवा, स्टीलच्या कढईचाच वापर करायचा. दुसरे लोखंडाच्या भांड्याचा वगैरे वापर करायचा नाही, लोखंडाच्या कढईचा. आणि आता याला आहे ना छान असं कमी गॅसवरती घट्ट होईपर्यंत शिजून घ्यायचं आहे आणि त्याच्यामधलं जे पाणी आहे सगळं ते आटलं पाहिजे. आता चवीला मसाले घालायचे म्हटल्यानंतर मीठ घातलं आहे आणि इथं 2 चमचे व्हिनेगर घातलं आहे. त्यानंतर लाल तिखट घातलं अर्धा चमचा आणि मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं. त्याच्यानंतर घालायची आहे साखर. साखर इथं आहे ना पोहे खायचे 5 चमचे साखर घातली मी, म्हणजे जास्त आंबट पण होत नाही आणि जास्त गोड पण होत नाही. एकदम विकतच्यासारखा आपला इथं स्वास तयार होतो. चांगला शिजून घ्यायचं आहे, झाकण ठेवायचं आणि अधूनमधून हलवत राहायचं आहे. याला कमीत कमी ना 15 मिनटं लागले पूर्ण स्वास होण्यासाठी. त्यानंतर साखर घालायची. इथं पोहे खायचे ना 5 चमचे साखर घातली आहे 1 किलो टोमॅटोसाठी. एकदम विकतच्या केचपसारखाच हा आपला केचप तयार होतो. आता याला चांगलं शिजून देऊ. आणखी बघू शकता तुम्ही अजून तयार झालेलं नाही आहे. त्याच्यावरती ना पाणी जे आहे ना ते दिसतंय. पाणी सगळं आपल्याला आटून द्यायचं आहे, म्हणजे घट्टसर असा होऊ द्यायचं आहे. तर आता झाकणामध्ये काढून आहे ना, जर आपला जो टोमॅटो सॉस आहे ना तो जर इकडं तिकडं पसरला नाही ना समजून घ्यायचं झाला. थोडंसं अजून 5 मिनटासाठी होऊ देऊ. तर इथं आपला आता झाला आहे. बंद करायचा गॅस आणि चांगला थंड होऊ द्यायचा आहे. जास्त दिवस टिकवण्यासाठी ना ही एक टिप लक्षात ठेवा, काचेच्या भांड्याचा वापर करायचा आहे. दुसऱ्या कुठल्याही भांड्यामध्ये वापरायचं नाही, स्टीलच्या किंवा प्लॅस्टिकच्या. त्यामुळे ना काचेच्या बरणीमध्ये किंवा काचेच्या कुठल्याही भांड्यामध्ये तुम्ही हा जो सॉस आहे ना तो साठवून ठेवायचा आहे. आणि दुसरी टिप लक्षात ठेवा, चमचे तुम्हाला सांगितलं आहे मी, कुठल्याही म्हणजे टोमॅटो सॉस बनवत असताना कुठलंही भांडं वापरा, पण ते स्वच्छ पाहिजे. आणि नंतर आहे ना आपण नंतर घेताना पण एक काळजी घ्यायची, तोच चमचा त्याच्यामध्ये घालायचा नाही, म्हणजे जेणेकरून आपला स्वाद जास्त दिवस टिकेल. तर इथं आपलं टोमॅटो केचप सगळं इथं तयार झालेलं आहे. आपण भरपूर असे टिप्स बघितलेले कसं साठवायचं तो वर्षभर टिकण्यासाठी. त्यामध्ये विनेगर किती घालायचं, मसाले किती घालायचे आहे, सगळं आपण छान असं व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आणि याचा एक टोमॅटोचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तो पण खूप छान व्हायरल गेला आहे. आणि हा पण आता तुम्ही चांगला व्हायरल करा. तर त्यासाठी ना तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या पण व्हिडिओची लिंक देईल, तिथे जाऊन पण तुम्ही चेक करा. आणि मस्त असं छान घरच्या घरी तुम्ही पण टोमॅटो सॉस तयार करा. आणि तयार केल्यानंतर कमेंटमध्ये सांगा तुमचा पण कसा झाला आहे. एकदम आता सोपं झालं आहे घरच्या घरी टोमॅटो सॉस करणं किंवा टोमॅटो केचप करणं. कधीही तुम्ही तुमच्या मुलांना हा केचप जो आहे ना तो पराठ्यासोबत देऊ शकता किंवा पॅटीससोबत देऊ शकता. तर भेटूया पुढच्या अशाच सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ लाईक केल्याबद्दल, व्हिडिओ पूर्ण वॉच केल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद.